मित्रांनो, एसएमटी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक मॅथ 1 या चॅप्टरच्या एक्सरसाइज 1.6 मधला क्वेश्चन 4 पाहत आहोत. सोपा आणि साधा आहे. प्रूव्ह दॅट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. मी सांगितलं का शेवटच्या कॉलम मध्ये एफ आला तर त्याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणा. जबरदस्तीने तयार केलेले टाइप आहे. काहीच नाही, ट्रूथ टेबल बनवता आलं पाहिजे, डेफिनेशन पाठ पाहिजे, बस. तर पहा मग काही कसं सोडवायचं. बा या झाला तुमचा पहिले लिहायचं ट्रूथ टेबल असं लिहायचं, परीक्षेत आवर्जून लिहायचं असं, आणि हे असं बनवायचं. दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे, लहानच बनते. पी सर्वात अगोदर व्हेरिएबल लिहा. पहिला व्हिडिओ पहा तर बरोबर समजल. नंतर लिहायचं निगेशन पी, नंतर लिहायचं निगेशन क्यू असं. मग एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, पी झाला, क्यू झाला, निगेशन पी, निगेशन क्यू सब लहान तुकडे झाले. आता लिहायचं पी और क्यू, पी और क्यू असा. आता काय लिहायचं आहे बा, ह्याही झाला, ह्या झाला तर लक्षात ठेवा ह्या लिहून टाकायचा निगेशन पी अँड निगेशन क्यू असा. एवढं झालं असल तर बा लक्षात ठेवा ह्या पूर्ण लिहून टाकायचा. काय लिहायचं आहे बा, तर पी और क्यू असं अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू. झाला तुमचा डब्बा तयार. पी झाला, क्यू झाला, निगेशन पी झाला, निगेशन क्यू झाला, ह्या पण झाला, ह्या पण झाला आणि पूर्ण पण झाला. बस एवढं जर काळजी घेतली तर तुमचं चुकतच नाही. दोन व्हेरिएबल असलं तर गावरानी मंत्र सांगला, दोन दोन एक एक बस म्हणत जातं मनातल्या मनात. दोन दोन एक 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 एक. निगेशन पी, पी च्या पाठीवर बसला. टी असला तर यफ, टी असला तर यफ, यफ असला तर टी, यफ असला तर टी. निगेशन क्यू, टी असला तर यफ, यफ असला तर टी, टी असला तर यफ, यफ असला तर टी. पी और क्यू, और ची डेफिनेशन कडक पाठ असली पाहिजे. यफ यफ यफ, अदरवाइज ट्रू. पी आणि क्यू मधच्या मधात आहे तर पी आणि क्यू मध्येच पहा, भलत्यात पायसाल तर चुकसाल. पी इथं आहे, क्यू इथं आहे, और आहे. हाय का यफ यफ, हाय का, हाय का यफ यफ यफ. पहिले डेफिनेशन भरा, फायदा काय होईल, अदरवाइज ट्रू तो भर भरता येईल. निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी इथं आहे, निगेशन क्यू इथं आहे आणि याच्या मधात अँड आहे. अँड ची व्याख्या टी टी टी, अदरवाइज फॉल्स. हाय का टी टी, हाय का, हाय इथं आहे, टी टी टी, अदरवाइज फॉल्स. भरकन भरून टाका, चुकण्याची शक्यताच नाहीये. कसं चुकता मला माहित नाही. पी और क्यू हे इथं आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू इथं आहे, मधात अँड आहे. अँड ची व्याख्या टी टी टी, हाय का टी टी, हाय का, हाय का, हाय का, कुठंच नाही आहे. अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. या झाला तुमचा डब्बा तयार. 1 मिनिट लागते हो फक्त 3 मार्क मिळवण्यासाठी. इथं लिहायचं वरपासून तर खालपर्यंत एफ आहे म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. नसल लिहिता येत तर पाठ होऊन गेलं पाहिजे वाक्य. काय लिहायचं हो तर बा इट आहे ना, फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट all the entries in the last column are here, hence it is contradiction. कडक बिलकुल भेटूनच पूर्ण मार्क भेटले पाहिजे आहे ना. तर मग लक्षात ठेवा काय सांगत आहोत. इथं लिहा फ्रॉम दी ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल it is observed that all the entries in the last column
R, yup, hence, given statement pattern is contradiction. बस हे आहे बा, लक्षात घ्या. दुसरा पाहून घ्या घ्यावाला 2 नंबरचा. तर बा याच्यातही काही नाही, छोटा साधा आहे. पी अँड क्यू अँड निगेशन पी. तर बा पहिले तर इथं काय लिहायचं, तर इथं लिहायचं ट्रूथ टेबल असं लिहायचं. परीक्षेत आवर्जून लिहायचं, जागाच नाही द्यायची मार्क कटण्यासाठी. पी इथं लिहायचं क्यू असं, इथं लिहायचं निगेशन पी. आता पी अँड क्यू एवढा झाला. आता पूर्ण लिहून टाका. पी अँड क्यू अँड निगेशन पी झाला डब्बा तयार. पी घेतला, क्यू घेतला, निगेशन पी घेतला, ह्या तुकडा पण घेतला आणि पूर्ण पण घेतला, म्हणजे बरोबर आहे. 2 व्हेरिएबल म्हणजे चांगलं लक्षात ठेवा, 2 2 1 1. तर काय लिहायचं आहे 2 2 1 1 म्हटलं तर 2 2 असं मनात लिहून टाकायचं. 1 1 1 1. निगेशन पी, टी आहे ना, टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी. पी अँड क्यू, पी आणि क्यू च्या मधात अँड आहे, तर पी आणि क्यू मध्ये पहा. अँड ची व्याख्या सांगते टी 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 टी. हाय का नाही, अदरवाइज फॉल्स असं तडकन आलं पाहिजे. पी अँड क्यू अँड निगेशन पी हे सांगते पोझिशन का याच्याकडून याच्याकडं पहा. ह्या कुठं आहे तर इथं आहे, निगेशन पी कुठं आहे तर इकडं आहे, म्हणजे याच्याकडून याच्याकडं पाहायचं आहे. अँड ची डेफिनेशन टी टी टी. हाय का टी टी, हाय का नाही. तर इथं लिहायचं अदरवाइज फॉल्स. बस ह्या झाला तुमचा डब्बा तयार. मग एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा का बाई याला असंच फक्त लिहून ठेवलं तर मार्क कटतील. तुम्हाला हे कन्क्लुजन निष्कर्ष द्यावाच लागेल. तर हेच प्रत्येक वेळेस लिहायचं आहे. फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व्ड दॅट ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ, हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. हेच याच्या खाली घासायचं आहे. बस बोला, 2 झाले. तिसरा पहा, पी अँड क्यू अँड निगेशन पी और निगेशन क्यू. पहिले तर सर्वात अगोदर ट्रूथ टेबल बनवा. बस असं लिहायचं, काहीच टेन्शन घ्यायचं कामच नाही. पहिले पी लिहायचा, नंतर क्यू लिहायचा, नंतर निगेशन पी लिहायचा, नंतर निगेशन क्यू लिहायचा. पी झाला, क्यू झाला, निगेशन पी झाला, निगेशन क्यू झाला. आता ह्या लिहून टाका पी अँड क्यू असं. त्याच्यानंतर निगेशन पी और निगेशन क्यू, निगेशन पी और निगेशन क्यू झाले. सर तुकडे झाले. आता पूर्ण मोठा लिहून टाका. मग आता पूर्ण मोठा लिहायचा असेल, जागा असेल तर ठीक, नाही तर नंबरिंग करायचं. पी अँड क्यू अँड निगेशन पी और निगेशन क्यू असं. बोला. मग आता पी झाला, क्यू झाला, निगेशन पी झाला, निगेशन क्यू झाला, यावाला तुकडा झाला, यावाला पण झाला, पूर्ण पण झाला आपला ट्रूथ टेबल तयार. लक्षात ठेवा 2 2 1 1 2 2 1 1 1 1 1 बोला. मग आता एवढं जर झालं असेल तर निगेशन पी आहे. तर निगेशन पी काय सांगते, निगेशन पी
इथं पी आहे, टी असला तर यप, टी असला तर यप, यप असला तर टी, यप असला तर टी. ठीक आहे. निगेशन क्यू, टी असला तर यप, यप असला तर टी, टी असला तर यप, यप असला तर टी. पी अँड क्यू, पी आणि क्यू मध्ये पाहायचं अँड ची व्याख्या टी टी टी. हाय का टी टी, हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. बोला. निगेशन पी और निगेशन क्यू, निगेशन पी इथं आहे, निगेशन क्यू इथं आहे. और आहे इथं और ची डेफिनेशन यप 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 यप. हाय का, हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू. बोला. पी अँड क्यू इथं आहे, निगेशन पी और निगेशन क्यू इथं आहे, या दोघांच्या मधात अँड आहे. तर पाच याच्यात अँड ची डेफिनेशन टी टी टी. हाय का टी टी, हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. बोला. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा काय सांगत हाव, याचं कन्क्लुजन लिहा लागते. काय लिहायचं तर थेस लिहायचं फ्रॉम द ट्रूथ टेबल. फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट all the entries in the last column are yup. Hence, given statement pattern is contradiction. असं लिहा. ठीक आहे. एवढं जर झालं असल तर बा थो पाहून घ्या. इथे इथं बसणार नाही म्हणून मी याला मिटवतो. व्यवस्थित पाहून घ्या. मी थांबत हाव एक क्षणासाठी. ठीक आहे. आता तुम्हाला पूर्ण बरोबर घेता येईल. पॉज करून एवढं पहिले लिहून घ्या, ते पाहून घ्या. तर भाई याचा डब्बा बसत नाही, जेवढा वेळ गमवत नाही मी, एवढं मिटवत बसाली वेळ पुरवणार. बस एवढा पाहिजे आपल्याला, नंतर मिटत बसू. पहा मग ह्यावाला चौथा सांगत आहो पी इम्प्लाइज क्यू अँड पी अँड निगेशन क्यू. सर्वात अगोदर लिहायचं ट्रूथ टेबल. एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा काय सांगत आहो. तर सर्वात पहिले महत्वाची गोष्ट पी लिहा, त्याच्यानंतर क्यू लिहा, त्याच्यानंतर निगेशन क्यू आहे यावाला तो पण लिहा, नंतर पी इम्प्लाइज क्यू लिहा. ह्या झाला. आता ह्या लिहा पी अँड निगेशन क्यू असं लिहायचं. झालं. आता ह्या झाला, हा पण झाला, पूर्ण लिहून टाका. पी इम्प्लाइज क्यू अँड पी अँड निगेशन क्यू. झालं. या झाला तुमचा डब्बा तयार. काहीच नाही. दोन व्हेरिएबल आहेत, दोन दोन एक एक, दोन दोन एक 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 एक. निगेशन क्यू तर क्यू मध्ये पहा टी असेल तर यप, यप असेल तर टी, टी असेल तर यप, यप असेल तर टी. पी इम्प्लाइज क्यू, पी आणि क्यू मध्ये पहा इम्प्लाइज ची डेफिनेशन सांगते टी एफ यप. हाय का टी एफ, टी एफ यप. हाय का नाही, अदरवाइज ट्रू. असं. पी अँड निगेशन क्यू, पी इथं आहे, निगेशन क्यू इथं आहे. अँड ची डेफिनेशन याच्यात पाच आहे. अँड ची डेफिनेशन सांगते टी टी टी. हाय का टी टी टी. हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. बोला. यावाला इथं आहे, यावाला इथं आहे, दोघांच्या मधात अँड आहे. अँड ची डेफिनेशन टी टी टी. हाय का टी टी, हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. अदरवाइज फॉल्स. तर पहा
आला याच्या खाली हेच लिहायचं आहे फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. प्रश्न चौथा क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झाला. क्वेश्चन 5 पहा. क्वेश्चन 5 सांगत आहोत शो दॅट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिंजेन्सी. काही नाही करायचं आहे हो, फक्त ट्रूथ टेबल लिहा असं बस. पहिले तर डब्बा बनवा विचार मग करत बसा. इथं लिहायचं पी, इथं लिहायचं क्यू. 5 सेपरेट क्यू नाही आहे व्हेरिएबल तरी लिहा, कारण हा असेल तरच त्याच्या पाठीवर निगेशन बसाल. इथं लिहायचं निगेशन पी, इथं लिहायचं निगेशन क्यू. पी झाला, क्यू झाला, निगेशन पी झाला, निगेशन क्यू झाला. ठीक आहे. आता लिहा पी अँड निगेशन क्यू. त्यानंतर लिहायचं निगेशन पी अँड निगेशन क्यू. असं एवढं जर झालं असेल तर पूर्ण लिहा. पूर्ण कसं लिहायचं बा, तर पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन P and negation Q असं लिहायचं. या झाला तुमचा डब्बा तयार. ठीक आहे. 2 व्हेरिएबल म्हणजे 2 2 1 1 2 असं 2 2 1 1 1 1 1 1. निगेशन पी, पी मध्ये पाहायचं टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी. निगेशन क्यू, टी असला तर एफ, एफ असला तर टी, टी असला तर एफ, एफ असला तर टी. पी अँड निगेशन क्यू. हा पी आहे, निगेशन क्यू इथं आहे. इथून इथं पाहायचं अँड ची डेफिनेशन. टी 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 हाय का टी टी, हे पाय टी 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 हाय का नाही. अदरवाइज ट्रू आहे ना, अदरवाइज फॉल्स. सॉरी. टी 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 अदरवाइज फॉल्स. असं निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथं निगेशन पी, इथं निगेशन क्यू. अँड आहे मधा. अँड ची डेफिनेशन टी 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 हाय का टी, हाय का टी, हाय का टी, हे पाय टी 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 अदरवाइज फॉल्स. असं या कुठं आहे तर इथं आहे, या इथं आहे. दोघांच्या मधात इम्प्लाइज आहे. इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ एफ. हाय का टी, हे पाय टी एफ एफ. हाय का, हे पाय हाय का नाही, अदरवाइज ट्रू. बस. पहा मग काय सांगत हाव. या लास्ट डब्याकडं कॉलम कडं पाहिलं तर दिसल का याच्यात टी पण आहे आणि एफ पण आहे, म्हणजे मिक्स आहे, भेसळ आहे. असं जर असलं तर त्याला कॉन्टिंजेन्सी म्हणतात. लिहायचं कसं, तर इथं लिहायचं आहे फ्रॉम दी ट्रूथ टेबल. इट इज ऑब्झर्व दॅट all the entries in the last column are neither T nor F. पूर्ण T पण नाही, पूर्ण F पण नाही. are neither all T nor all F. Hence, given statement pattern is कॉन्टिंजेन्सी. थोडं बहुत इंग्रजी लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. तसं प्रॅक्टिस न पाठच होऊन जाते.
काही हार्ड अँड फास्ट नाही. या झाला पहिला. पहा मी थांबत आहे एक क्षणासाठी, या पॉज करून असं व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. आता याने बस मिटवतो का, त्याचा डब्बा बनवायचा आहे. ट्रूथ टेबल दुसऱ्याचा बनवायचा आहे. ठीक आहे. पहा याने आता मिटवत आहो. एवढं मिटवत बसाने वेळ खूप चालला जाईल. बस एवढाच तुकडा मिटवून टाकतो वेळ वाचवण्यासाठी. ठीक आहे बाबा. पहा इथं लिहायचं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. ठीक आहे. असं पहिला लिहून टाका पी, दुसरा लिहून टाका क्यू. निगेशन पी आहे तर निगेशन पी. विद्यार्थी काय करतात, याच्यात फक्त निगेशन पी आहे त्याच्याकडे पाहत नाही. निगेशन पी दिसला तर निगेशन क्यू लिहून टाक. जे आहे तेच लिहा बा. तर मग हा झाला निगेशन पी झाले. आता या तुकडा म्हणजे पी इम्प्लाइज क्यू असं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या वाला निगेशन पी और क्यू असं. आता पूर्ण पी इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लिकेशन निगेशन पी और क्यू असं. या झाला तुमचा डब्बा तयार. बोला. ठीक आहे. बिलकुल परफेक्ट तयार करा. पा पी आहे घेतला, क्यू घेतला, निगेशन पी आहे तो घेतला, हा पीस घेऊन टाकला, हा पण घेऊन टाकला आणि पूर्ण पण घेऊन. दोन व्हेरिएबल आहे म्हणजे मंत्र लक्षात ठेवा. दोन दोन, एक एक, एक एक, एक एक. निगेशन पी, टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी. पी इम्प्लाइज क्यू, पी इथं आहे, क्यू इथं आहे. इम्प्लाइज की डेफिनेशन सांगते टी एफ एफ. हाय का टी एफ आहे, टी एफ एफ. हाय का, आहे का नाही. अदरवाइज ट्रू. निगेशन पी और क्यू, निगेशन पी इथं आहे, क्यू इथं आहे. हे सांगते पोझिशन इकडून इकडं पहा, म्हणजे इकडून इकडं पहा. और आहे मधात, और ची डेफिनेशन एफ एफ एफ. हाय का एफ 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 एफ. हाय का, आहे का नाही. अदरवाइज ट्रू. पी इम्प्लाइज क्यू इथं आहे, निगेशन पी और क्यू इथं आहे. मधात डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशनच्या दोन डेफिनेशन आहे. टी टी टी, एफ एफ टी. हे पाय टी टी टी, एफ एफ टी, टी टी टी, एफ आहे ना टी टी टी. बोला. पहा मग शेवटच्या डब्यामध्ये वर पासून खालपर्यंत टी आलं आणि जेव्हा जेव्हा वर पासून तर खालपर्यंत लास्ट कॉलम मध्ये टी येते त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. आपल्याला प्रश्न विचारला कॉन्टिंजेन्सी. ठीक आहे. तर बा हा वाला जो प्रॉब्लेम आहे हा टॉटॉलॉजी मध्ये येतो, कॉन्टिंजेन्सी येत नाही. म्हणून तुमचं उत्तर दिलेलं कॉन्टिंजेन्सी आहे का म्हणून विचारलं ते चुकीचं आहे. हे टॉटॉलॉजीचं आहे म्हणून कृपा करून कान देऊ नये का बा याला कन्क्लुजन निष्कर्ष काय देणार आहे. हा कॉन्टिंजेन्सी नाही, भेसळ नाही आला तर बा याला म्हणा लागल फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी असं. ठीक आहे. हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. बस एवढं लक्षात ठेवा. बऱ्याच प्रिंट मिस्टेक आहेत. दोन झाले, तिसरा पाहून घ्या. हे वाला निष्कर्ष या टेबल साठी आहे रे बा, लक्षात ठेवता. ठीक आहे. तिसरा पहा. तिसरं सांगत पी एंड पी इम्प्लाइज निगेशन क्यू इम्प्लाइज क्यू. तर बा पहिले तर ट्रूथ टेबल म्हणून असं लिहायचं, ट्रूथ टेबल. आणि भर तयार करून टाकायचा. या झाला पी, या झाला क्यू, या झाला निगेशन क्यू. निगेशन पी नाहीच आहे. झालं. आता पी इम्प्लाइज निगेशन क्यू, पी इम्प्लाइज निगेशन क्यू.
असं. ठीक आहे. पी झाला निगेशन क्यू झाला, क्यू पण झाला, ह्या पीस पण झाला. आता ह्या पी इम्प्लाइज निगेशन क्यू इम्प्लाइज क्यू असं. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर पूर्ण, तर इथं लिहायचं पी अँड असा ब्रॅकेट पी इम्प्लाइज निगेशन क्यू असं इम्प्लाइज क्यू असं. या झाला तुमचा डब्बा तयार. काही नाही, दोन व्हेरिएबल आहे म्हणजे दोन एक 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 एक. निगेशन क्यू टी असला तर यप, यप असला तर टी, टी असला तर यप, यप असला तर टी. पी इम्प्लाइज निगेशन क्यू, पी कडून निगेशन क्यू कडे पाहता इम्प्लाइज ची व्याख्या सांगते टी यप यप, टी यप यप. हाय का, हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू. पी इम्प्लाइज निगेशन क्यू इम्प्लाइज क्यू. याच्याकडून याच्याकडे पाहायचंय म्हणजे याच्याकडून याच्याकडे पाहायचंय. बरोबर पाहा लागल. जर डब्बा चुकला, नजर चुकली का चुकलं. इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ. हाय का टी एफ, एफ टी आहे, आपल्याला टी एफ पाहिजे. हाय का टी एफ, हे पाय टी एफ एफ. हाय का, हे पाय टी एफ एफ, अदरवाइज ट्रू. पी इथं आहे, एवढा कुठं आहे बा, इथं आहे, हे दिसते असं. या दोघांच्या मधात अँड आहे. अँड ची व्याख्या टी 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 पाय टी टी टी. हाय का टी टी, हाय का टी टी, हाय का टी टी नाही, अदरवाइज फॉल्स असं आहे. बोला, सांगायचं तात्पर्य काय. लास्ट कॉलम मध्ये वर पासून तर खालपर्यंत पायसाल तर काय दिसते पहा. तर आपल्याला दिसून आलं बघा, भेसळ आहे, मिक्स आहे. टी पण आहे, एफ पण आहे. तर याचं रिझल्ट द्यायला लागते. काय याचं आहे बा, तर फ्रॉम दी ट्रूथ टेबल. फ्रॉम दी ट्रूथ टेबल it is observed that all the entries in the last column are neither alt nor yap. Hence, given statement pattern is contingency. असं लिहायचं. या झाला तुमचा तिसरा. एक क्षणासाठी थांबता, पाहून घ्या, पॉज करून पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या. एवढं जर झालं असेल तर चौथं पहा. चौथं सांगत आहो पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज आर. तर बा सर्वात अगोदर ट्रूथ टेबल लिहायचं आहे. इथं लिहायचं ट्रूथ टेबल असं. या झाला तुमचा डब्बा. बोला, अजूनही वरून घेतो असं. तीन व्हेरिएबल आहे, पी क्यू आर. जमलं. आता लिहायचं पी इम्प्लाइज क्यू असा. नंतर लिहायचं पी इम्प्लाइज आर. याही घेतला. आता पूर्ण पी झाला, क्यू झाला, आर झाला, पी झाला, क्यू झाला, आर झाला. पी इम्प्लाइज क्यू ह्या झाला, पी इम्प्लाइज आर ह्या झाला. आता पूर्ण लिहायचा पी इम्प्लाइज क्यू अँड
P implies R असं. एवढं तुम्हाला बरोबर व्यवस्थित बनवा लागेल. 3 व्हेरिएबल असलं तर शिकवलं 4 4 2 2 1 1 बस एवढं लिहायचं. भर लिहून टाकायचं 4 4 4 4 असं. ठीक आहे. 2 2 2 2 2 2 2 2 1 1 1 1 1 1 1 1 1 हा फायदा मिळेल तुम्हाला स्पीडचा. P implies Q. implies ची व्याख्या सांगते TF हाय का TF हाय का बाय TF या हाय का TF या हाय का नाही. अदरवाइज ट्रू हे भरून टाकायचं असं. P implies R. P इथं R इथं बरोबर पाहायचं. implies ची व्याख्या TF हाय का TF बाय TF तर इथं लिहायचं या हाय का हे बाय TF तर इथं लिहायचं या हाय का नाही. अदरवाइज ट्रू बोला. ठीक आहे. ह्यावाला इथं आहे. मधात अँड आहे. अँड ची व्याख्या टी हाय का टी हाय का टी अदरवाइज फॉल्स. या भराचा फॉल्स असं. ठीक आहे. पहा लास्ट कॉलम मध्ये भेसळ आलं, मिक्स आलं, टी आला आणि एफ पण आला. हे इथं टी आहे तर इथं एफ आहे. म्हणजे हा कॉन्टिंजेन्सी आहे. हेच लिहायचं फ्रॉम द ट्रूथ टेबल. इट इज ऑब्झर्व्ड दॅट ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर neither all T nor F, hence given statement pattern is contingency. आवडला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लक्षात ठेवा या क्वेश्चन 1.6 मध्ये एक्सरसाइज मध्ये 6 आणि 7 राहिला तुमचा. उद्याच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण एक्सरसाइज पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. हे जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, व्हिडिओ आवडत असेल आहे ना, काय अडचण आहे काय नाही हे नसेल तर सहज म्हणून एखाद्या वेळेस तरी मेसेज करा. हो तुम्ही कोण्या गावाचे आहे, कोण पाहताय, काही तर माहिती असलं पाहिजे का माझे विद्यार्थी पाहत आहे, आवडत आहे त्यांना. आणि महत्वाचं पुन्हा एक सांगतो बा, घंटी वाजवा. नमस्कार.